नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कंपाउंड इंटरेस्ट प्रॅक्टिस सेट नंबर 14.2 क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलेलं आहे पाहूया. द पॉप्युलेशन ऑफ सुपरब इज 16,000 and find the rate of increases in the population if the population after 2 years is 17,640. म्हणजे इथे एका शहराची लोकसंख्या तुम्हाला दिलेली आहे. आजची लोकसंख्या दिलेली आहे 16,000 आणि ती 2 वर्षानंतर वाढल्यानंतर ती झालेली आहे 17,640. तर इथे विचारलेलं आहे रेट ऑफ पॉप्युलेशन किती आहे. तर लिहून घेऊया आपण पी म्हणजेच आजची जी लोकसंख्या आहे ते म्हणजे प्रिन्सिपल म्हणजेच पी. त्यानंतर आफ्टर 2 इयर्सची जी लोकसंख्या आहे ती येणार आहे अमाऊंट मध्ये. अमाऊंट 17,640. त्यानंतर एन दिलेला आहे 2 आणि विचारलेला आहे रेट ऑफ पॉप्युलेशन. तर आपण इथं सुरुवातीला लिहिताना अमाऊंटचा फॉर्म्युला लिहूया. अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस r by 100 रेज्ड टू n. बघा पॉप्युलेशन 2 वर्षांनी वाढलेलं आहे म्हणून इथं प्लस आहे. जर आपल्याला ते जर कमी झाले असं जर दिलं असेल कोणत्या एक्झाम्पल मध्ये तर आपण काय करतो इथं मायनस लिहितो. किमती टाकूया. अमाऊंट 17,640, पॉप्युलेशन 16,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस r by 100 रेज्ड टू n. यांची व्हॅल्यू टाकूया आपण इथं. यांची व्हॅल्यू आहे 2. 17,640 इज इक्वल टू 16,000 इंटू ब्रॅकेट. आता इथं ब्रॅकेट सोडवून घ्यायचं आपल्याला छेद समान करून. म्हणजे इथं 100/100 म्हणजेच येणार आहे इथं 100 प्लस r. 100 प्लस r डिवायडेड बाय 100 रेज्ड टू 2. 17,640 इज इक्वल टू 17,000. इथं आपण स्क्वेअर करून घेऊया ब्रॅकेटचा. ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतल्यानंतर काय येईल 100 अधिक r चा स्क्वेअर म्हणजे इथं 100 अधिक r याचा आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि 100 चा स्क्वेअर लिहायचा. आता इथं आपण कट करूया. 0 कट करून घेऊया. 1 2 3 1 2 3. इथं 10 शिल्लक राहिले इथं 16. तर आपण 2 ने भागवूया. 2 पंचे 10 2 8 16. याच्या पुढे 17,640 इज इक्वल टू 8 शिल्लक राहिले बघा ते लिहून घेऊया आपण. 8 गुणिले इथं ब्रॅकेट राहिलेला आहे 100 प्लस r चा स्क्वेअर डिवायडेड बाय शिल्लक राहिलेला 5. तर आपण हे 5 आहे ते इकडे गुणाकारात आणूया. 17,640 मल्टिपल बाय 5 इज इक्वल टू 8 इंटू 100 प्लस r ब्रॅकेट स्क्वेअर. हे जे 8 आहे गुणाकारात ते आपण भागाकारात घेऊया. आता 17,640 मल्टिपल बाय 5 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 100 प्लस r ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 8 ने भागवले 17,664 ला. 8 1 8 8 2 16 एक शिल्लक राहिला. 8 2 16 40 राहते इथं भागवले शून्याचा आणि 8 पंचे 40 म्हणजे इथं 2,205 इथं गुणिले 5 बरोबर 100 अधिक r कंसाचा वर्ग. यांचा गुणाकार केला 2,205 गुणाकार केल्यानंतर येईल 11,025 बरोबर 100 अधिक r कंसाचा वर्ग. आणि आता या दोघांचा पण काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे म्हणजे वर्गमूळ काढायचे. जर वर्गमूळ काढला आपण 11,225 चं वर्गमूळ येणार आहे 105. 105 आणि या
ब्रॅकेटचं वर्गमूळ येणार आहे 100 अधिक 8. इथं आपण 100 साईड चेंज करूया. 105 वजा 100 बरोबर 8 आणि 5. 105 वजा 100 5 आलं आणि इथं 8. म्हणजेच रेट ऑफ पॉप्युलेशन किती आलेलं आहे? रेट ऑफ पॉप्युलेशन आलेलं आहे 5. आपण इथं 5% किंवा 5 PCPA लिहू शकतो. तर पाहूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय सांगितले बघूया. क्वेश्चन नंबर 9 मध्ये सांगितलं आहे हाऊ मेनी इयर्स. काय सांगितलेलं आहे? इन हाऊ मेनी इयर्स rate 700 will amount to 847. तर लिहूया at a compound interest. Compound interest a rate of 10 PCP. म्हणजे काय सांगितलं इथं? हाऊ मेनी इयर्स म्हणजे किती वर्षामध्ये 700 रुपये जे आहे त्याचा अमाऊंट होणार आहे 847 आणि त्याचा रेट दिलेला आहे 10 PCPA. तर 10 PCPA या रेटमध्ये किती वर्षामध्ये अमाऊंट होणार आहे 847 रुपये. म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? एन काढायला सांगितलेलं आहे. इथे लिहूया प्रिन्सिपल किती दिलेला आहे 700. अमाऊंट ए दिलेला आहे 847 आणि आर दिलेला आहे 10 PCPA आणि आपल्याला सांगितलेलं आहे आर काढायला. तर त्याच्यासाठी पण अमाऊंटचं सूत्र ठेवणार आहेत आपण. ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर बाय 100 रेज्ड टू एन. आता इथं आपल्याला एन काढायचं आहे. इथं पुढं अमाऊंटची किंमत ठेवूया 847 बरोबर 700 कंसामध्ये 1 अधिक आर दिलेला आहे आपल्याला 10 प्लस 100 एन. 847 700 इथं छेद समान केल्यानंतर 100 छेद 100 होणार आणि 100 अधिक 10 होणार आहे 110 छेद 100 एन. आता इथं आपण गुणाकार करूया. गुणाकार केल्यानंतर काय शिल्लक राहते बघा. किंवा आपण हे जे आहे 100 जे आहे ते 100 आणि 700. तर 700 आणि 110 छेद 100 यांच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे ते आपण भागाकारात घेऊ शकतो. ते भागाकारात घेऊया 847 ते गुणाकारात आहे इकडं भागाकारात घेऊया 700 बरोबर 110 भागिले 100 आणि हे ब्रॅकेट इथं आहे. आता पुढे बघूया. भाग घालूया आपण 847 आणि 700 यांचा भागाकार करूया. बघा कितीनं भाग घालूया आपण. इथं 7 न जर भाग घातला तर चालेल 7 1 7 0 0. इथं पण 7 न भाग जातोय 7 1 7 1 उरलं 7 2 14 आणि 1 म्हणजे किती शिल्लक राहिले इथं 121. 121 छेद 100 आणि इथं 110 भागिले 100 आणि रेज्ड टू एन. आता बघा इथं रेज्ड टू एन याच्यामध्ये पण आपण इथं 0 0 कट करूया. म्हणजे इथं आलं 121 छेद
100 बरोबर 11/10 आणि इथं n. म्हणजे इथं काय आलेलं आहे बघा, इथं n म्हणजे इथं 121 हा 11चा वर्ग आहे आणि 10 हा 100 हा 10चा वर्ग आलेला आहे. म्हणजेच हा काय आहे, वर्ग आहे. म्हणून आपण इथं काय लिहू शकतो, तर n ची किंमत किती लिहू शकतो, इथं 2 लिहू शकतो. बघा इथं 121चं वर्गमूळ काढूया, 11 येणार आहे, 10चं वर्गमूळ 100चं वर्गमूळ 10 येणार आहे आणि याचा वर्ग केला तर हे उत्तर येणार आहे. म्हणून इथं 11/10 आणि इथं n म्हणजे इथं 2 आलेला आहे, इथं n आलेला आहे. याचाच अर्थ आहे n इज इक्वल टू 2. म्हणजे जे वर्ष लागणारे आहेत ते वर्ष किती आलेले आहेत, 2 वर्ष आलेले आहेत. म्हणजे 2 इयर्समध्ये जे अमाऊंट आहे 847 हे अमाऊंट तिथं होणार आहे. तर पाहूया क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट यामधला डिफरन्स सांगितलेला आहे. काय डिफरन्स आहे विचारलेला आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. नंबर 10, फाइंड the difference between compound interest and simple interest. याच्यात कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट याच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. म्हणजे आपल्याला इथं 2 गणितं करावी लागतील, कंपाऊंड इंटरेस्ट पण काढावं लागेल आणि सिंपल इंटरेस्ट पण काढावं लागेल. तर इथं प्रिन्सिपल दिलेला आहे आपल्याला ऑन 20,000 at PCPA at 8 PCPA. तर इथं आपल्यासाठी वर्ष जे आहे ते वर्ष आपल्याला किती घ्यावं लागेल बघा, किती वर्षासाठी दिलेलं आहे इथं. इंटरेस्ट ऑन, फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 2000 at 8 PCPA हे दिलेलं आहे. तर इथं मराठीच्या पुस्तकात तुम्हाला 2 वर्षाचं विचारलेलं आहे. फॉर इथं लिहूया आपण पुढं, मग फॉर 2 इयर्स म्हणजे 2 वर्षाचं आपल्याला तिथं काढावं लागणार आहे. चला काढूया. सुरुवातीला आपण काय काढूया, कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. लिहूया आपण इथं P इज इक्वल टू 2000, त्यानंतर R 8 PCPA आणि n दिलेला आहे 2. तर पुढे बघूया आपण. सुरुवातीला आपण काय काढूया, अमाऊंट काढूया. A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R/100 रेज टू n. किमती ठेवूया. प्रिन्सिपलची किंमत ठेवूया इथं 20,000 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस R ची किंमत 8/100 रेज टू 2. 20,000 कंस ब्रॅकेट सोडवल्यावर काय होईल, छेद समान केल्यानंतर 100/100 म्हणजे 100 अधिक 8 होणार आहे 108 भागिले 100 रेज टू 2. आता याच्या पुढं 20,000 मल्टिपल आपल्याला 2 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100. 0 कट करून घेऊया. 1 2 3 4 1 2 3 4. शिल्लक काय राहिले बघा, 2 गुणिले 108 गुणिले 108. यांचा गुणाकार करूया आपण. गुणाकार येईल 23,328. 23,328 हे आले आपलं अमाऊंट.
तर याच्या पुढे आपण काढूया सिंपल इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, PNR किंवा आपण PTR पण लिहितो, तो लिहूया आपण. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू, सिंपल इंटरेस्ट काढूया इथं आपण. सिंपल इंटरेस्ट याचा फॉर्म्युला आपण लिहूया, I इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. म्हणजे P आहे प्रिन्सिपल 20,000, त्यानंतर N म्हणजे वर्ष आहेत 2 आणि रेट आहे 8, इथं गुणिले 8 भागिले 100. 1 2 1 2 गुणाकार किती येते, 200 गुणिले 2 गुणिले 8, याचा गुणाकार येणार आहे 3200. आले सिंपल इंटरेस्ट. आता याच्यातला डिफरन्स काढायचा आपल्याला. डिफरन्स कशातला काढायचा आहे, तर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. तर आपला इथं कंपाऊंड इंटरेस्ट आपण इथं फक्त काय काढले, अमाऊंट काढले, त्याचा कंपाऊंड इंटरेस्ट इथं काढून घेऊया. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट is equal to अमाउंट मायनस प्रिन्सिपल. इथं आपला अमाउंट आलेला आहे 23,328. साईडला लिहूया आपण 23,228 मायनस 20,000. यांची वजाबाकी येणार आहे 3,228. तर हे कंपाऊंड इंटरेस्ट आहे. आता याच्यातला फरक काढायचा आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट. तर इथं आपण डिफरन्स काढूया. डिफरन्स इज इक्वल टू, आता कुणामधून काय करणार आहेत आपण, तर कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट करणार. कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट आहे आपला 3,228 वजा सिंपल इंटरेस्ट आज आलेला आहे 3,200. 3,000 किती आलेलं इथं 328 आहे, इथं 328 मधून वजा करायचं होतं, म्हणजे इथं आपल्याला आलाय लागलेलं आहे इथं 3,328. म्हणजे इथं पण आपलं 3,328 येणार. आणि आता इथं वजाबाकी येणार आहे बघा 128. म्हणजे जो डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स आलेला आहे 128. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.